का घरात? की सगळे गेले फिरायला सुट्टीवर? हा? आले आले काय झालं? आहेस ना तू? हो. मग हे काय उष्ट खरकट असंच इथे का ठेवलंय ताट? हा? घासाला का नाही टाकलं? सॉरी, राजकुमार सर नाश्ता करायला बसले होते आणि ते घाईघाईत कामावर निघून गेले. वहिनी म्हणाल्या की मी ठेवते, पण वहिनींना अचानक अस्वस्थ वाटायला लागलं. सॉरी, मी नेते लगेच. एक मिनिट, काय झालं अमृताला? बरी आहे ना ती? हो, आत्ता त्यांना बरं वाटतंय. मग अशी थकवा जाणवत होता बस. तिलोत्तमा मॅडम, घरात सगळेच किती आनंदात आहेत ना आता. म्हणजे तुम्ही तारा मॅडमना आणि सोहम भाऊजींना या घरात पुन्हा घेतलं, म्हणून खरंच खूप छान वाटतंय मला. ते डॉक्टर आले होते ना, खूप चांगले होते. ते खूप अनुभवी वाटले मला. पूर्वी आपल्या कुटुंबाचे डॉक्टर तेच होते का? नाही, त्यांनी सांगितलं की तुमची आणि त्यांची खूप जुनी ओळख आहे आणि मध्यंतरी आपल्या घराशी त्यांचा संपर्क कमी झाला होता, कारण ते बाहेरगावी गेले होते ना प्रॅक्टिससाठी. वहिनींना खूप छान सल्ले दिले त्यांनी. आहेत, हुशार आहेत डॉक्टर, खूप हुशार आहेत. आणि आपली जुनी ओळख आहे ना त्यांच्याशी. ते डॉक्टर खूप बोलत होते वहिनींची. काय बोलले? सकारात्मक गोष्टी, प्रेग्नेन्सीच्या बाबतीत. मग ठीक आहे. वहिनी खूप खुश होत्या, खूप छान वाटत होतं त्यांना. त्या डॉक्टरांचा नंबर असेल ना तुमच्याकडे? कशाला हवाय नंबर? नाहीये माझ्याकडे, नंबर नाहीये. तुला का हवाय? मला नको. वहिनी म्हणत होत्या की त्या डॉक्टरांशी बोलल्यावर वहिनींच्या मनावरचं ओझं कमी होतं, छान वाटतं बोलून. आणि जुनी ओळख आहे, पण नंबर कसा नाही आहे तुमच्याकडे? म्हणजे नाही, नेमकं काय विचारायचंय तुला? हा, आहे जुनी ओळख आहे, पण माझ्याकडे नाहीये नंबर. काय प्रत्येक जुन्या ओळखीच्या माणसाचा नंबर माझ्या फोन मध्ये असायला पाहिजे का? नाही, बरोबर आहे. काय वाटेल ते बोलतेस तू? भैरवी माईंकडे असेल ना? म्हणजे माईच त्यांना घेऊन आल्या होत्या. मग माईंकडून त्यांचा नंबर घेऊन द्याल का प्लीज? काय नंबर 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 सतत? हा, अमृताला जर का नंबर हवा असेल तिच्यासाठी, तर बघू काय करायचं ते. तुला कशाला हवाय? तू काय वकील आहेस तिची? हा, आणि तू कशाला चौकशा करतेस ग? मी दिलाय तुला अधिकार चौकशा करायचा? तू आपली कामं कर, नाही घेऊन जा ना. मी वहिनींसाठी विचारत होते फक्त. जा कामं कर तुझी. आगाऊ कुठली? निंबेड निंबेड निंबेड.